श्री बाळूमामांचे असेच गोड आणि जीवनाला आधार देणारे संदेश जर आपल्यालाही सर्वात आधी प्राप्त करायचे असतील तर तुम्ही आत्ताच आपले हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा आणि आजचा हा देवी शक्तीने आलेला संदेश तुमच्यासमोर नक्कीच तुम्ही याकडे दुर्लक्षित करू नका। हा संदेश तुमच्यासाठी खास असणार आहे, म्हणूनच आजचा हा संदेश पाहून कानाडोळा तुम्ही मात्र करू नका। भगवंतांचा आजचा हा संदेश ऐकल्यानंतर तुमच्या मनातील मोठी इच्छा नक्कीच पूर्ण होईल आणि तुम्हाला मोठी खुशखबरी देखील मिळेल। म्हणूनच आजचा हा संदेश आपण पूर्ण वेळ देऊन नक्कीच ऐकावा, नका सोडू। नक्कीच बाळूमामा माझा हात द्या मज सदैव तुम्ही मायेची साथ द्यावा आता आधार अर्थात आधार मजशी मागणे माझे हेच तुम्हा पायांशी। नक्कीच जे इतरांना संपवण्याची तयारी करीत असतो तो स्वतःला मात्र वाचवण्यात नेहमी कमी पडतो आणि जो नेहमी दुसऱ्यांना वाचवण्याचा प्रामाणिक प्रयत्न करीत असतो ना, तो मात्र त्याच्या आयुष्यामध्ये नक्कीच पूर्णत्व पुढे जातो। नक्कीच श्री संत सद्गुरू बाळूमामांच्या नामस्मरणाचे अनेक अर्थात महत्त्व आहेत। स्नान करताना तुम्ही जर त्यांचे नाम घेतले तर ते तीर्थ स्नान होईल। त्याच पद्धतीने स्वयंपाक करताना नाम घेतले तर तो महाप्रसाद होईल। तसेच पूर्णत्व भोजन करताना नाम घेतले तर तो मात्र प्रसाद होईल। चालताना नाम घेतले तर ती तीर्थयात्रा होईल। झोपताना नाम घेतले तर ती ध्यान निद्रा होईल। काम करताना नाम घेतले तर ते कर्म भक्ती होईल। घरात नाम घेतले तर ते घर देखील मंदिर होईल। इतके तर मामांच्या नामस्मरणाचे भरपूर जास्त महत्त्व आहे, म्हणूनच नामातच खूप शक्ती आहे। एकदा तुम्ही निस्वार्थ मनाने ते घेऊन पाहावे। नक्कीच गुरुमावळी आपल्या सोबत आहेत आणि ते सदैव आपल्या सोबत राहणार। हा भक्कम विश्वास ज्या भक्ताच्या मनी असतो ना, त्याच्या पाठीशी बाळूमामा देखील भक्कमपणे नक्कीच उभे असतात। म्हणूनच तुम्ही देखील तुमची चिंता आणि काळजी करणं सोडून द्यावे आणि आजचा हा जो सुंदर आणि प्रेरणादायी संदेश तुमच्या समोर आलेला आहे ना, तो मात्र नक्कीच तुम्ही तुमचा योग्य वेळ देऊन ऐकावा। पाहता पाहता दिवस सरून जातील, तुझ्या कर्तृत्वाने दिशा झळकून जातील। उगाच मागील दिवसांची चिंता बाळ तू करू नकोस। पुढील दिवस तुझे सोन्याचे अर्थात सोन्याहून नक्कीच निघतील। संकल्प कर, तू नक्की जीवनामध्ये उत्तम गोष्टी करशील। मी नेहमी तुझ्या सोबत आहे, म्हणून तू नक्कीच घाबरू नको। मामा म्हणतात, ज्यांनी भक्तांनो तुम्हाला विनाकारण त्रास दिलेला आहे ना, तेच तुमचा ध्यास घेतील। जे तुम्हाला कडवे बोलत होते तेच तुमचे गोडवे गातील आणि जे तुमची निंदा करत होते तेच तुमची स्तुती करतील। बाळूमामांचे बोट आता मात्र तुम्ही सोडू नका। सोन्याचे दिवस आज नाही तर उद्या, परंतु तुमचे उद्या नक्कीच येतील। प्रार्थना म्हणजेच ईश्वरांशी बोलणे असते आणि ध्यान म्हणजेच ईश्वर अर्थात ईश्वराला ऐकणे आहे। कुणाच्याही अर्थात तावडीत सापडायचं नाही। आपलं भवितव्य धोक्यात आणायला अनेकदा आपणच प्रथम मात्र जबाबदार नक्कीच असतो, लोक मात्र कधीच नाही। पण कुणाचे ऐकावे आणि कुणावरती विश्वास ठेवावा हे मात्र प्रत्येकाचं नक्कीच समजलं पाहिजे। आयुष्य हे तर रेल्वेच्या दोन रुळासारखे आहे। सुख आणि दुःखाचे डबे अर्थात आपले शरीर, इंजन म्हणजे आपली शक्ती आणि मोटार म्हणजे आपले मन म्हणजेच आपले योग्य विचार। सुख आणि दुःख घेऊन आपल्याला मात्र आपल्या शक्तीचा योग्य वापर करून आपले ध्येयपूर्तीसाठी आपल्या चांगल्या विचारांचा मागोवा नक्कीच घेताना कोणत्या स्टेशनवर विसावा घ्यायचा याचे मात्र भान नक्कीच असावे। कारण जन्म मृत्यू ठरलेला आहे। जसे रेल्वेचे आगमन प्रस्थान आणि त्यांचे गंतव्यस्थान आहे, त्याच पद्धतीने मागे असं बोललं जातं की प्रामाणिक राहिलं तर त्याचं फळ नक्कीच चांगलं भेटतं। पण एक गोष्ट मात्र नक्कीच खटकते, जो नेहमी प्रामाणिक राहतो तो नेहमी आयुष्यात मात्र धक्केच नक्की खात असतो। परंतु प्रेमळ मित्रांनो, जो व्यक्ती जास्त प्रमाणात धक्के खात असतो ना, तो मात्र आयुष्यामध्ये आतून नक्कीच मजबूत झालेला असतो आणि ज्या व्यक्तीने कधीच धक्केच खाल्लेले नाहीत त्या व्यक्तीला मात्र पुन्हा आयुष्यामध्ये नक्कीच थोडाही आदळ आला अर्थात त्या आदळेमध्येच त्या व्यक्तीचा मात्र नक्कीच पूर्णत्व अंत होतो। म्हणूनच जे संकटांना सामोरे जास्त गेलेले आहेत ते मात्र आयुष्यामध्ये किती जरी पुन्हा मोठे संकटे आलीत ना, तरी देखील ते संकट त्यांच्यासाठी अगदी चिल्लरचे नक्कीच भाव असेल। परिस्थिती कशी असो, आपण मात्र आपले अंतर्मन नक्की साफ ठेवले पाहिजे आणि भगवंतांची भक्ती
आपण प्रत्येकाने निस्वार्थ मनाने नक्कीच करायला शिकली पाहिजे. मित्रांनो, आयुष्यातील गुंता आणि चिंता यानं कधीच नसतो अंत. प्रश्न आपला आपण सोडवायचा, नेहमी पाठीशी असतो आपल्या तो भगवंत. नक्कीच एक गोष्ट तुम्ही मात्र समजली पाहिजे, ते म्हणजे संपत आलेल्या जाणीवेच्या दुःखावर दवा नाही. अशा वेळी प्रतीक्षा असते ती एखाद्या चांगल्या व्यक्तीची, आणि जीवनात संयम राखला तर आपले अस्तित्व कुणीच कधी संपू मात्र शकणार नाही. म्हणूनच परमेश्वर कधी बोलत नसतो, तो कुणाला काही सांगायला देखील कधी जात नाही. खरा पण तसं नक्कीच येऊन सांगण्याची त्याला गरजही नाही. त्याच्या योजना तो दुरूनच पार नक्कीच पाडतो, मग त्या सोक्याच्या असोत वा शासनाच्या नक्कीच असोत. भगवंतांच्या योजनेवरती आपल्याला मात्र फक्त विश्वास ठेवायचा आहे. आणि प्रेमळ मित्रांनो, समजून घ्या, ते म्हणजे सगळेच विषय सांभाळणारी वही रफ म्हणून ओळखली जाते. तिला ना सुंदर वायडिंग नक्कीच असते, ना सुंदर कव्हर असते. कुटुंबातील जबाबदार व्यक्तींची एक अशीच काही अवस्था मात्र झालेली असते. म्हणूनच आपण मात्र माणसं ओळखायला आणि माणसं वाचायला मात्र योग्य पद्धतीने शिकले पाहिजे. स्वतःवर तुम्ही प्रथम विश्वास ठेवा. तुम्ही खूप वाचलात अर्थात, आणि जे काही येत आहे त्यात तुम्ही मात्र नक्कीच टिकून राहाल. बाकी सतत चिंता ही न सुटलेल्या नक्कीच भावना, भीती आणि संघर्ष यांचा मात्र नक्कीच परिणाम आहे. बाकी कोणाच्याही आत्म्याला आपल्यामुळे कधी देखील दुःख होऊ नये. ज्याला भगवंतांच्या कृपेवर भरोसा आहे ना, आणि त्यांच्या न्यायावर विश्वास, त्याला मात्र जगातील कोणती शक्ती कधीही विचलित मात्र नक्कीच करू शकत नाही. ध्येय अर्थात लक्ष नसलेला माणूस हा टोक नसलेल्या बाणासारखा मात्र नक्कीच असतो. म्हणूनच आपण आपल्या आयुष्यामध्ये कोणते तरी लक्ष मनामध्ये ठेवावे, आणि ते लक्ष गाठण्यासाठी आपण मात्र आयुष्यामध्ये भरपूर जास्त असे नक्कीच प्रयत्न करावे. मानसशास्त्र सांगतो की जेव्हा तुम्ही समस्यावर लक्ष केंद्रित करता तेव्हा तुम्हाला अधिक समस्या नक्कीच येतात, परंतु जेव्हा तुम्ही शक्यतांवर लक्ष केंद्रित करत असता तेव्हा तुम्हाला अधिक संधी नक्कीच मिळतात. बाकी मी बाळूमामांच्या महिमा आणि पवित्रेने नम्र आहे. नक्कीच जे त्यांनी मला दिलेले आहे ते मात्र कोणापेक्षाही कमी नाही. अर्थात हा गर्व नाही तर अभिमान आहे. समजून घ्या, भगवंतांनी जे तुम्हाला सध्या दिलेले आहे ना, त्यामध्ये तुम्ही मात्र खरोखर आनंदी राहायला शिका. कारण जे सध्या तुम्हाला बाळूमामांनी दिलेले आहेत नक्कीच ते त्यांनी तुम्हाला योग्य दिलेले आहेत. बस आपण मात्र विश्वास ठेवला पाहिजे. जर तुम्ही दुसऱ्यांची मदत करू शकता तर ते मात्र आपण नक्कीच करावे. जर करू शकत नसाल तर कमीत कमी नुकसान तरी तुम्ही कधी कुणाचे करू नका. शून्य आणि प्रेम हे मात्र दोन शब्द नेहमी लक्षात ठेवावे. भीतर शून्य हो जाओ, बाहेर प्रेम हो जाओ, बाकी सारे आपोआप घडून नक्कीच येईल. शून्य आणि प्रेम या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. शून्य व्हा जेव्हा तुम्ही एकटे असाल, आणि ज्यावेळी तुम्ही कोणासोबत असाल तेव्हा प्रेममय नक्कीच होऊन जा. प्रेम संबंध आणि शून्य असंबंध दोन्ही साधून नक्कीच पहा, आणि दोन्ही साथ नक्कीच तुम्ही साधून पहा. आशेचे निराशेचे असे अनेक प्रसंग आपल्या मात्र आयुष्यात नक्कीच येतात, पण विचारांचा पाया भक्कम असणारी माणसेच कुठल्याही प्रसंगी ठामपणे मात्र उभी असतात. आणि या जगात कोणतीही संपत्ती मनशांतीपेक्षा मूल्यवान मात्र नक्कीच नाही. देव अर्थात सदैव माझ्यासोबत असतो या विश्वासाने मी मात्र सशक्त नक्कीच झालो आहे. आयुष्य म्हणजे तुमच्या भावना आणि वास्तव्य यांच्यातील तडजोड आहे. प्रत्येक टप्प्यावर तुम्हाला तुमच्या भावना सोडून वास्तव्य मात्र नक्कीच ते स्वीकारावे लागेल. कृतज्ञता आपल्या भूतकाळाची जाणीव करून देते, आजच्यासाठी शांती आणते आणि उद्याची दृष्टी नक्कीच निर्माण करते. बाकी प्रेमळ मित्रांनो, प्रथम मात्र नक्कीच तुम्ही समजून घ्या, ते म्हणजे नातेसंबंधामध्ये सुरळीतपणा आणून त्यामध्ये सहभागी होण्यासाठी संघर्ष करत आहात का? तुमच्या भूतकाळात नक्कीच तुम्ही डोकावून पहा. तुमचे नक्कीच अर्थात तुमच्यामध्ये त्या ठिकाणी मात्र लक्षात येईल. बाकी चांगले आणि वाईट भौतिक घटना अर्थात नक्कीच स्मृतीमध्ये विरघळतात. नवीन घटनांनी बदलल्या जातात. बऱ्याचदा आपण लाज किंवा खेद धरून राहतो, इतर कधीच विसरले आहेत हे मात्र नकळत आपण तेच करायला शिकले पाहिजे. त्यांच्या पात्रतेपेक्षा जास्त गांभीर्याने न घेता आणि सोडणे आम्हाला पुढे मात्र जाण्यास नक्कीच मदत करते. एवढं मात्र नक्कीच, जीवन ही तर सर्वात कठीण परीक्षा आहे,
बरेच लोक यामध्ये अयशस्वी होतात, कारण ते इतरांचे नेहमी कॉपी करण्याचा प्रयत्न करत नसून ते मात्र कॉपी नक्कीच करतात. प्रत्येकाकडे कठीण प्रश्नपत्रिका आहे हे काही जण लक्षात मात्र कधी घेतच नाहीत. आणि प्रत्येकाकडे वेगवेगळी प्रश्नपत्रिका मात्र भगवंतांनी दिलेली आहे. म्हणूनच आयुष्यामध्ये जे सध्या तुमच्या घडत आहे ते तर उत्तमच घडत आहे असं आपण प्रथम मात्र समजून घ्यावे. बाकी प्रेम काचेसारखे आहे, जर तुम्ही ते तोडले तर ते मात्र कधी दुरुस्त नक्कीच करणे कठीण आहे. आणि जरी तुम्ही ते व्यवस्थित केले तरी ते कधीही सारखे मात्र होणार नाही. पैसा ही तर शक्तिशाली वर्चस्व असलेली नक्कीच पूर्णत्वपंथी होती. समजून घ्या, आयुष्यामध्ये पैसा नक्की जर तुमच्याकडे असेल तर येथे मात्र तुम्हाला भरपूर जास्त प्रमाणात नक्कीच मान दिला जाईल. ही देखील एक मोठी सत्यता आहे. आणि जेव्हा तुम्ही आशीर्वाद घेण्यावर लक्ष केंद्रित करता तेव्हा भगवंत तुम्हाला नेहमी भरपूर आशीर्वाद नक्कीच देतो, याची मात्र खात्री नक्कीच तो करीत असतो. आणि आनंद हे एक प्रकारचे फुलपाखरू आहे, ज्याचा पाठलाग केल्यानंतर ते नेहमी आपल्या आकलनाच्या अर्थात नक्कीच पलीकडे असते. पण जर तुम्ही शांतपणे नक्कीच बसलात तर तुमच्यावर ते पडेल. आनंद म्हणजे तुम्हाला जे हवं आहे ते मिळवणे नव्हे, तर तुमच्याकडे असलेल्या सर्व गोष्टींचा आनंद घेणे म्हणजेच खरी आनंदाने आयुष्य जगणे आहे. तात्पुरत्या भावनेसाठी कायमस्वरूपी निर्णय मात्र तुम्ही कधी देखील नक्कीच घेऊ नका. नाती जोडणे ही एक पद्धतीची कला आहे, परंतु नाती निभावणे एक पद्धतीचा साधना आहे. म्हणूनच नक्कीच श्रेष्ठ सांगतात की नात्यांची किंमत सुद्धा धनासारखी करायला हवी. कारण दोन्ही कमवणे अवघड, परंतु गमवणे मात्र एक दिवस एकदम नक्कीच सोपे आहे. दुर्बल व्यक्ती जेव्हा एखादे उच्च नक्कीच ध्येय समोर ठेवून समाजात वावरू लागते ना, तेव्हा धाडस नक्कीच साहस्य गुण त्याच्यात आपोआप येतात. जेवढं मात्र नक्कीच खरे. बाकी प्रेमळ मित्रांनो, जेवढं तुम्ही सध्या गमवलेले आहात त्यापेक्षा जास्तच तुम्हाला नक्कीच मिळणार. परंतु आपण जास्तीची हाव कधी देखील ठेवू नये, कारण जास्तीची हाव मात्र मनुष्याला दुःखामध्ये नक्कीच ठेवते. संपर्कात राहण्याचा प्रयत्न करणाऱ्या व्यक्तीच्या प्रयत्नांकडे दुर्लक्ष आपण कधीही करू नये. प्रत्येक वेळी कोणीतरी काळजी मात्र घेत नक्कीच नाही. आणि तुमच्या आयुष्यात फक्त तेच लोक आहेत जे तुमच्याशी प्रेम, दयाळूपणा आणि आदराने नक्कीच वागतात. मित्रांनो, आयुष्यात काही करवायचे असेल तर तुम्ही काय आहात यापेक्षा तुम्ही काय नक्कीच होऊ शकता याचा प्रथम तुम्ही नक्कीच विचार करा. आणि तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये जे काय सध्या प्राप्त झालेले आहे त्या प्रत्येक गोष्टी मात्र तुम्हाला योग्यच प्राप्त झालेल्या आहेत असे मात्र प्रत्यक्ष तुम्ही विचार करा. आणि नक्कीच तुम्ही योग्य पद्धतीने आयुष्यामध्ये नक्कीच आनंदी राहून हे तुमचे आयुष्य जगा. बाकी कितीही आणि काही देखील झाले तरी देखील योग्य मात्र गोष्टी आपल्या आयुष्यामध्ये नक्कीच घडणार. बाकी प्रेमळ मित्रांनो, समजून घ्या, आयुष्यामध्ये काही देखील झाले ना तरी देखील आपण मात्र सतत चिंता आणि काळजी करणं खरोखरच सोडून द्यावे. कारण आयुष्याच्या या प्रवासामध्ये जेवढं काही आपण गमवलेले आहोत त्यापेक्षा जास्त आपण आपल्या आयुष्यामध्ये नक्कीच प्राप्त देखील करू शकतो. जर तुम्ही अजूनही चिंता करीत असाल तर मग मात्र तुमची ती चिंता व्यर्थ आहे. चिंता करणे सोडून द्या आणि भगवंतांच्या तुम्ही भक्तीवरती पूर्णत्व विश्वास मात्र नक्कीच ठेवायला शिका. एवढं मात्र नक्कीच, भगवंतांसाठी अशक्य काही नक्कीच नाही. सर्व काही भगवंतांसाठी शक्य आहे. मनुष्य तर फक्त त्याच्या बुद्धीच्या कुवतीवर शक्य आणि अशक्य गोष्टी नक्कीच ठरवत असतो. पण प्रेमळ मित्रांनो, भगवंतांसाठी सर्व काही नक्कीच शक्य आहे. एवढं मात्र आपण प्रत्येकाने नक्कीच समजून घ्यावे. बाकी कोणीही परिपूर्ण नाही. मी नाही, तू नाही, ते नाही. जर तुम्हाला शांततापूर्ण जीवन जगायचे असेल तर तुम्ही कोण आहात यासाठी स्वतःला स्वीकारा आणि इतरांचा मात्र तुम्ही योग्य पद्धतीने नक्कीच आदर करा. जो व्यक्ती इतरांचा योग्य पद्धतीने आदर करीत असतो तो मात्र व्यक्ती आयुष्यामध्ये नेहमी नक्कीच आनंदी राहून जीवन पूर्णत्व जगतो. सर्वप्रथम एक गोष्ट मात्र नक्कीच खरी आहे, आपण इथे जे करणार आहोत आणि इथे आपण जे केलेले आहे तेच मात्र आपल्याकडे पूर्णत्व परत येणार आहे. एवढं मात्र नक्कीच. आणि प्रेमळ मित्रांनो,
शांत राहा, कारण आयुष्यामध्ये काहीही स्थायी नाही. अर्थात जे सध्या तुमच्याकडे आहे ते तर काही काळासाठी तुमच्याकडे नक्कीच राहणार आहे. तुम्ही जर नेहमी आनंदी राहून तुमचे आयुष्य जगलात तर नक्कीच तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये नेहमी दुःखी मात्र कधी राहणार नाहीत, एवढं मात्र नक्कीच खरे. बाकी भगवंत म्हणतात समजून घे. जीवनात कितीही कठीण प्रसंग जरी आलीत ना तरी देखील ती कठीण प्रसंग मात्र तुम्हाला काही ना काही शिकवत असतात. समजून घ्या, आयुष्यामध्ये जे आपण गमावलेले आहोत त्यापेक्षा उत्तम गोष्टी आपल्याला नक्कीच मिळणार. म्हणूनच नेहमी चिंता आणि काळजी करणं आता मात्र तुम्ही सोडून द्या आणि भगवंतांचे तुम्ही नामस्मरण करण्याकडे योग्य पद्धतीने लक्ष मात्र नक्कीच द्या. आपण काय प्राप्त करू इच्छिता तर तसं व्हायचा अर्थात नक्कीच प्रयत्न नक्कीच करा. जर तुम्हाला प्रेम हवे असेल तर प्रेम द्यायचा देखील प्रयत्न करा. जर तुम्हाला सत्य हवे असेल तर सत्यवादी नक्कीच व्हा. आदर हवा असेल तर आदर द्यायला शिका. तुम्ही जे द्याल ते तुम्हाला मात्र नक्कीच परत पूर्णत्व भगवंतांकडून मिळणार. म्हणूनच प्रेमळ मित्रांनो, प्रथम मात्र आपण नक्कीच समजून घेतलं पाहिजे ते म्हणजे आयुष्यामध्ये तुम्ही जेवढ्या गोष्टी नक्कीच गमावलेल्या आहात त्यापेक्षा जास्त मात्र तुम्हाला नक्कीच मिळणार. म्हणूनच नेहमी चिंता आणि काळजी करण्यापेक्षा आपण मात्र नक्कीच भगवंतांची आता भक्ती योग्य मनाने नक्कीच केली पाहिजे. योग्य अर्थात चांगल्या मनाने जो भगवंतांची भक्ती करत असतो तो मात्र आयुष्यामध्ये नेहमी आनंदी राहून नक्कीच जगतो. सुगंध देणारे आयुष्य संपले की मग मागे होते ती फक्त आणि फक्त राख, आणि राखेला कधीच सुगंध मात्र येत नसते. आणि नक्कीच समजून घ्या ते म्हणजे तुमच्या नक्कीच शरीराचा आदर तुम्ही केलं पाहिजे. जेव्हा ते विश्रांतीसाठी विचारात नक्कीच असेल, नक्कीच तुमच्या मनाचा आदर तुम्ही करा. जेव्हा ते विश्रांती शोधत असेल, जेव्हा तुम्हाला स्वतःसाठी एक क्षण आवश्यक असेल तेव्हा स्वतःचा तुम्ही सन्मान करा. एवढं मात्र नक्कीच खरे. बाकी प्रेमळ मित्रांनो, काही देखील झाले तरी देखील आपण मात्र आपले आयुष्य खरोखरच आनंदी राहून या क्षणी जगाला मात्र शिकलं पाहिजे. समजून घ्या, काही देखील झाले तरी देखील आपण मात्र नक्कीच आनंदी राहिलं पाहिजे. आजचा हा संदेश आपण शांत मनाने अजून काही मिनिटे नक्कीच ऐकावा. प्रेमळ मित्रांनो, समजून घ्या, जेवढं तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये गमावलेली आहात त्यापेक्षा जास्त गोष्टी तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये नक्कीच मिळणार. म्हणून आज जर तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये अजूनही नक्कीच पूर्णत्व उदास असाल तर मग मात्र तुमचा तो उदासीनपणा तुम्ही नक्कीच सोडावा. कारण जे सध्या तुम्हाला भगवंतांनी दिलेले आहे ते तुम्हाला खरोखरच त्यांनी योग्य दिलेले आहे. म्हणूनच मनुष्याने चिंता सोडावी आणि नेहमी भगवंतांची भक्ती प्रत्येकाने निस्वार्थ मनाने नक्कीच करावे. आयुष्यामध्ये जे घडते ते तर उत्तमासाठीच घडते, आणि जे सध्या तुम्हाला प्राप्त झालेले आहे ते देखील उत्तमच प्राप्त झालेले आहे. म्हणून उगाच चिंता काळजी करण्यापेक्षा भगवंतांचे नक्कीच आपण चिंतन केलेले हे तर आपल्यासाठी कधी उत्तम. जीवन त्यांच्यासाठी सर्वोत्तम आहे जे आनंद नेहमी घेत आहेत. नक्कीच त्यांच्यासाठी तुलना करणे कठीण आहे, आणि जे टीका करतात त्यांच्यासाठी सर्वात मात्र नक्कीच ते वाईट आहे. हे देखील आपण प्रत्येकाने समजले पाहिजे. आणि प्रेमळ मित्रांनो, समजून घ्या ते म्हणजे आयुष्यामध्ये काही देखील अशक्य नाही. अर्थात जेवढं तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये गमावलेले आहात त्यापेक्षा जास्त तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये नक्कीच मिळणार. म्हणूनच अजून जरी तुम्ही चिंता आणि काळजी करीत असाल तर मग मात्र तुमचं ती चिंता आणि काळजी करणं पूर्णत्व व्यर्थ आहे. शांत राहणे हाच माणसासाठी योग्य आणि उत्तम पर्याय आहे. जो व्यक्ती नेहमी शांत राहून त्याचे आयुष्य जगतो तो मात्र आयुष्यामध्ये भरपूर जास्त प्रमाणात पुढे जातो. म्हणूनच प्रथम आपण आपल्या मनाशी शांत करावे आणि भगवंतांचे आपण प्रत्येकाने नामस्मरण नक्कीच करावे. एवढं मात्र नक्कीच करे. नक्कीच कधी त्या व्यक्तीकडे तुम्ही दुर्लक्ष करू नका जो तुमची काळजी करतो. नाहीतर एक दिवस तुम्हाला जाणीव होईल की दगड जमा करता करता तुम्ही मात्र नक्कीच तो हिरा गमावलेले आहात. हे देखील आयुष्यामधले नक्कीच सर्वात मोठे एक सत्य आहे. बाकी मित्रांनो,
नेहमी शांत राहावे, कारण आयुष्यामध्ये परिस्थिती कधी देखील पूर्णत्व बदलू शकते. बाकी आयुष्यामधली परिस्थिती किती जरी बदलली तरी देखील माणसाला मात्र त्याची मनस्थिती नक्कीच बदलावी लागेल. कारण जेव्हा तुमची मनस्थिती योग्य असेल ना, तेव्हाच तुमची परिस्थिती देखील नक्कीच, अर्थात तुम्हाला तेव्हाच तुमच्या परिस्थितीचा आनंद मात्र घेता येईल. बस एवढंच आपण समजलं पाहिजे. प्रेमळ मित्रांनो, तुम्हाला जे हवे ते नक्कीच मिळणार. ज्याची तुम्ही आशा सोडली होती त्याहून उत्तम गोष्टी तुम्हाला भगवंत नक्कीच देणार. म्हणूनच आज जर तुम्ही ही चिंता करीत असाल तर मग ती तुमची चिंता करणं व्यर्थ आहे. म्हणून तुम्ही नेहमी भगवंतांवरती विश्वास ठेवा आणि भगवंतांची भक्ती निस्वार्थ मनाने नक्कीच करा. नक्कीच काळजी करणे हा तर वेळेचा, अर्थात अपव्यय आहे. आयुष्यात चांगल्या आणि वाईट गोष्टी घडतील, तुम्हाला फक्त नक्कीच जगायचे आहे. आणि तुम्ही जे नियंत्रित करू शकत नाही त्यावर तुम्ही नक्कीच पूर्णत्व ताण देऊ नका. बस एवढ्याच गोष्टी आपण प्रत्येकाने स्मरणामध्ये मात्र ठेवल्या पाहिजेत. बाकी प्रेमळ मित्रांनो, समजून घ्या, आज ज्या गोष्टी तुम्हाला प्राप्त करायच्या आहेत त्याहून उत्तम गोष्टी तुम्हाला भगवंत आता मात्र नक्कीच देणार. म्हणूनच जर अजूनही तुम्ही चिंता करीत असाल तर मग मात्र तुमची ती चिंता करणं पूर्णत्व व्यर्थ आहे, एवढं मात्र नक्कीच करे. बाकी सतत आरामात जगणे ही एक कुसर नक्कीच आहे, कारण ते आपल्याला आपल्या खऱ्या क्षमतेपासून डिस्कनेक्ट करते आणि उठणे मात्र कठीण करते. म्हणूनच आपण नेहमी अर्थात आरामामध्ये कधीच जीवन जगू नये. म्हणूनच तुमच्या आयुष्यामध्ये सध्या जे काय घडत आहे ते मात्र उत्तमच घडत आहे. म्हणून प्रेमळ मित्रांनो, शांत राहा. चिंता करणं तुम्ही मात्र नक्कीच सोडून द्या. अर्थात आयुष्यामध्ये जेवढं तुम्ही गमावलेले आहात त्यापेक्षा जास्तच तुम्हाला भगवंत 100% देतील. म्हणूनच आपण मात्र नक्कीच आपण सर्वप्रथम भगवंतांवरती विश्वास ठेवलं पाहिजे. बाकी जीवन बरेच निर्णय, अर्थात जीवनात बरेच निर्णय आपण घेतो आणि काही आपले नशीब, अर्थात नशीब फरक एवढाच आहे. नशिबाचे निर्णय आपल्याला नक्कीच आवडत नाहीत आणि आपले निर्णय नशीब मात्र कधीच पसंत करत नाही. माणूस घर बदलतो, कपडे बदलतो, संबंध बदलतो, तरीही तो दुःखी राहतो, कारण तो आपला स्वभाव कधी बदलत नाही. ज्या दिवशी तुम्ही तुमचा स्वभाव बदलाल त्या दिवसापासून मात्र तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये नक्कीच भरपूर जास्त प्रमाणात पुढे जाल. म्हणूनच प्रेमळ मित्रांनो, प्रथम मात्र आपण प्रत्येकाने नक्कीच आपला प्रथम मात्र स्वभाव बदलला पाहिजे. बस एवढंच तुम्ही समजून घ्या. शेवटच्या श्वासापर्यंत भगवंतांसोबतचे नाते चालू ठेवा. मला पाहिजे ते सर्व माझ्याकडे नाही, परंतु माझ्याकडे असलेल्या सर्व गोष्टींसाठी मी मात्र नक्कीच कृतज्ञ आहे. जीवन सुसंवाद शोधते, शांतता किंवा अर्थात शांतता म्हणून नव्हे तर अस्तित्व टिकवून ठेवणारे गतिशील संतुलन म्हणून. प्रत्येक दिवसाच्या, नक्कीच प्रत्येक सेकंदासाठी कृतज्ञ राहा जे तुम्हाला तुमच्या आवडत्या लोकांसोबत घालवायला मिळते. अर्थात जीवन खूप मूल्यवान आहे, याचा नक्कीच तुम्ही पूर्णत्व समजून घ्या. अर्थात जो व्यक्ती योग्य पद्धतीने जीवनाला समजून घेत असतो ना, तो मात्र व्यक्ती कधी त्याच्या आयुष्यामध्ये नक्कीच दुःखी राहणार नाही. म्हणूनच प्रेमळ मित्रांनो, काहीही घडले तरी देखील तुम्ही जास्त प्रमाणात चिंता मात्र नक्कीच करू नका. बस एवढंच तुम्हाला आता मात्र समजून घ्यायचे आहे. स्पष्ट बोलणारा माणूस इंजेक्शन सारखा नक्कीच असतो. समजून घ्या, क्षणासाठी टोचतो पण दीर्घकाळ लाभ मात्र तो नक्कीच देतो. तुमच्या जवळ जे थोडे आहे त्यात आनंदी राहा. असे काही लोक आहेत ज्यांना अजूनही असणे मात्र व्यवस्थापित नक्कीच आहे आणि तुमच्या आयुष्यामध्ये जे सध्या तुम्हाला प्राप्त झालेले आहे ना, त्यासाठी मात्र इतर लोक भरपूर जास्त असा प्रमाणात प्रयत्न नक्कीच करत आहेत. म्हणूनच सर्वप्रथम तुम्ही समजून घ्या, ते म्हणजे जे तुम्हाला भगवंतांनी दिलेले आहे ते मात्र खरोखरच त्यांनी तुम्हाला योग्य दिलेले आहे, असं आपण प्रत्येकाने खरोखर समजून घ्यावे. आणि भगवंतांच्या प्रत्येक निर्णयावरती आपण मात्र भरपूर जास्त प्रमाणात विश्वास ठेवावा. बस एवढ्याच गोष्टी मनुष्याने योग्य पद्धतीने मात्र समजल्या पाहिजेत. आणि प्रेमळ मित्रांनो, जेवढं काही तुम्ही सध्या गमावलेले आहात त्यापेक्षा जास्त तुम्हाला नक्कीच मिळणार.
आज जर तुम्ही चिंता करीत असाल तर मग मात्र तुमचं चिंता करणं पूर्णत्व नक्कीच अयोग्य आहे. अर्थात चिंता हे माणसाला पूर्णत्व संपवत असतात. म्हणूनच चिंता ह्या चिता समान आहेत हे देखील आपण समजलं पाहिजे. आणि तुमच्या आयुष्यातील प्रत्येक संघर्षाने तुम्हाला आज अर्थात नक्कीच तुम्ही ज्या व्यक्तीमध्ये आहात त्या व्यक्तीमध्ये आकार मात्र नक्कीच दिला आहे. कठीण काळासाठी कृतज्ञ राहा, ते फक्त तुम्हाला मजबूत बनवू शकतात. तुमचा दिवस छान नक्कीच जावं हेच भगवंतांच्या चरणी मी मात्र नक्कीच प्रार्थना करतो. आणि कॅलेंडर नेहमी तारीख बदलत असतो, पण एक तारीख अशीही येते की जे अख्खं कॅलेंडरच बदलून टाकते. म्हणूनच धीर मात्र आपण धरलं पाहिजे. प्रत्येकाची वेळ एक दिवस मात्र नक्कीच येते, परंतु तुमची वेळ जेव्हाही येईल तेव्हा मात्र तुम्ही कधी गर्विष्ठ होऊ नका. अर्थात समजून घ्या, शहाणपणाचा स्पष्ट प्रकाश तुमच्या हृदयाच्या गाभ्यामध्ये नक्कीच राहतो. त्याचा नक्कीच तुम्ही शोध घ्या आणि तो तुमचे जीवन उजळून टाकेल. आपण स्वतःला आणि इतरांना देऊ शकतो ही सर्वात मोठी भेट म्हणजेच गोंधळ आणि आसक्तीपासून मुक्ती आहे. जर का तुम्ही अजून चिंता करीत असाल तर नक्कीच तुम्ही आता अयोग्य करीत आहात. चिंता करणं सोडा. भगवंतांनी जे तुम्हाला दिले त्यामध्ये आनंद तुम्ही नक्की शोधा. कारण प्रेमळ मित्रांनो, भगवंत जे काही देतो त्या प्रत्येक गोष्टी उत्तमच देतो. म्हणूनच आपण मात्र नेहमी चिंता आणि काळजी करणं सोडून द्यावे आणि भगवंतांचे नामस्मरण आपण प्रत्येकाने निस्वार्थ मनाने भगवंतांचे नामस्मरण आपण मात्र नक्कीच करावे. जर आयुष्यामध्ये तुम्हाला काहीतरी उत्तम गोष्टी प्राप्त करायच्या असतील तर मग मात्र तुम्हाला उत्तम गोष्टी प्राप्त करण्यासाठी उत्तम कर्म देखील करावे लागेल. म्हणून आता मात्र जास्त चिंता आणि काळजी करणं तुम्ही सोडून टाका आणि भगवंतांचे नक्कीच तुम्ही नामस्मरण करण्याकडे जास्तीत जास्त लक्ष द्या. धन्य आहोत ते उपकार करते जे लक्षात न ठेवता नक्कीच पूर्णत्व ठेवू देऊ शकतात आणि न विसरता ते मात्र घेऊन नक्कीच शकतात. चेहरा ओळा केल्याने डोळ्यातलं पाणी लपत नसतं, फक्त ते बघायला खास कोणी आपल्याजवळ मात्र नक्कीच असावं लागतं. एवढं मात्र नक्कीच खरे. आणि प्रेमळ मित्रांनो, नक्कीच तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये सध्या जेवढं काही गमावलेले आहात त्यापेक्षा जास्तच तुम्हाला नक्कीच मिळणार. म्हणूनच सततची काळजी करणं आपण प्रत्येकाने सोडावी. सततची चिंता करणं आपण प्रत्येकाने सोडावी आणि नक्कीच भगवंतांचे नक्कीच नामस्मरण आपण करावे. जो ऐसा समर्थू तो मी जगाचा नातू, गगना ऐसा साक्षीभूतू तोही मीची. नक्कीच तोही मीची. नक्कीच प्रेमळ मित्रांनो, प्रथम समजून घ्या, जे आयुष्यामध्ये तुम्हाला प्राप्त झालेले आहे खरोखर ते मात्र उत्तमच प्राप्त झालेले आहे. आज जर तुम्ही अजूनही चिंता करत असाल तर मग मात्र ती तुमची चिंता करणं अयोग्य आहे. म्हणूनच चिंता करणं सोडून द्या आणि श्री बाळूमामांचे नामस्मरण तुम्ही मात्र निस्वार्थ मनाने नक्कीच करा. आजचा हा संदेश अजून काही मिनिटे देऊन आपण नक्कीच ऐकावा. प्रेमळ मित्रांनो, समजून घ्या, ते म्हणजे तुमच्या आयुष्यामध्ये तुम्ही जेवढं काही गमावलेले आहात त्यापेक्षा जास्त तुम्हाला हे भगवंत नक्कीच देतील. जर तुम्ही अजूनही नक्की चिंता करीत असाल तर मग मात्र तुमची ती चिंता करणं पूर्णत्व व्यर्थ आहे. समजून घ्या भगवंतांच्या लीलेला. अर्थात भगवंत जे काही करीत असतात त्या प्रत्येक गोष्टी मात्र उत्तमच करीत असतात. आणि जर तुम्हाला अजूनही भरपूर जास्त चिंता होत असेल ना तर मग मात्र तुमची चिंता करणं नक्कीच व्यर्थ आहे. जर तुम्हाला आयुष्यामध्ये आनंदी राहायचं असेल तर प्रथम तुम्ही स्वतःवरती भरपूर जास्त विश्वास ठेवा. जितके जास्त टिकून राहते तितके अधिक दार नक्कीच उघडते. अनेकदा हेच उघड होते जे आपल्याला आरामात ठेवल्यावर नक्कीच चुकले होते. खरा आनंद म्हणजे हसण्यात आहे. म्हणून नेहमी तुम्ही हसत चला. आयुष्याच्या या प्रवासामध्ये काहीही घडू शकते. म्हणूनच नेहमी तुम्ही चिंता करण्यापेक्षा नक्कीच भगवंतांचे चिंतन करण्याकडे तुम्ही मात्र आता नक्कीच लक्ष दिलं पाहिजे. बस एवढंच मनुष्याने समजून घ्यायचं आहे. ज्या पद्धतीने आयुष्यामध्ये दुःख आहे त्याच पद्धतीने तुमच्या आयुष्यामध्ये सुख देखील भरपूर आहे. जर तुम्ही सकारात्मक नक्कीच मनस्थिती अर्थात
नक्कीच सकारात्मक मनाने तुमच्या आयुष्याकडे पाहाल तर तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये नेहमी आनंद नक्कीच दिसेल. म्हणूनच प्रेमळ मित्रांनो, जेवढं तुम्ही गमावलेले आहात त्यापेक्षा जास्त तुम्हाला भगवंत नक्कीच देणार. जर अजूनही तुम्ही चिंता करीत असाल तर खरोखरच आता मात्र तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये व्यर्थ वागणूक करीत आहात. म्हणूनच प्रेमळ मित्रांनो, अजूनही तुम्हाला आम्ही म्हणत आहोत, तुम्ही तुमची चिंता करणं सोडून द्या. कारण चिंता ही तर चिता समान आहे. चिंता करण्याऐवजी तुम्ही भगवंतांचे नक्कीच नामस्मरण एकदा तरी करून पहा. कारण ज्या भगवंतांनी तुम्हाला आजपर्यंत सांभाळलेले आहे तो भगवंत तुम्हाला अर्थात नक्कीच पुढेही नक्कीच सांभाळेल. यावरती तुम्ही मात्र आता तुमचा विश्वास ठेवा आणि असेच मामांचे गोड आणि प्रेरणादायी संदेश शांत मनाने तुम्ही नक्कीच रोज ऐकत चला. जर आजचा हा संदेश तुम्ही तुमचा किमतीचा वेळ देऊन इतका वेळ देऊन ऐकलेला असेल तर मीही प्रथम तुमचे नक्कीच आभार मानतो. आणि नक्कीच हा संदेश आपण प्रत्येकाकडे शेअर नक्कीच करावा, जेणेकरून प्रत्येकाला असे संदेश नक्कीच ऐकायला मिळतील. समजून घ्या, नक्कीच तुमच्या आयुष्यात कोण तुमच्यासोबत आहे आणि कोण तुमच्याकडे नाही. कोण तुम्हाला दुर्लक्ष करते, कोण नक्कीच तुम्हाला टाळाटाळ करते. या प्रत्येक गोष्टी तुम्हाला समजतच असतात. म्हणूनच या गोष्टींकडे आता मात्र तुम्ही जास्त लक्ष केंद्रित न करता नेहमी तुम्ही भगवंतांनी तुम्हाला जे काही दिलेले आहे त्यामध्ये तुम्ही प्रथम नक्कीच लक्ष द्या आणि त्यामध्ये तुम्ही प्रथम आनंदी मात्र राहायला शिका. प्रेमळ मित्रांनो, आयुष्याच्या प्रवासामध्ये एकच गोष्ट आपण प्रत्येकाने समजून घ्यायची असते, ते म्हणजे इथे काही आपले नाही आणि काही इथे आपले मात्र राहणार नाही. म्हणूनच व्यर्थची तुम्ही चिंता सोडा आणि नेहमी भगवंतांचे तुम्ही नामस्मरण करण्याकडे आता मात्र नक्कीच लक्ष द्या. बस तेवढंच तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये लक्षात मात्र ठेवायचे. भगवंत म्हणतात, जो व्यक्ती नेहमी सकारात्मक राहून आयुष्य जगत असतो ना, तो मात्र त्याच्या आयुष्यामध्ये कधी देखील नक्कीच निराश होणार नाही. म्हणून प्रेमळ मित्रांनो, प्रथम मात्र नक्कीच तुम्ही समजून घ्या, ते म्हणजे आयुष्यामध्ये जे काही सध्या तुमच्या घडत आहे त्या प्रत्येक गोष्टी तर तुमच्या उत्तमासाठीच घडत आहेत. म्हणून नेहमी आपण काळजी करण्यापेक्षा भगवंतांचे नामस्मरण करण्याकडे आता मात्र नक्कीच लक्ष द्यावे. बस एवढंच तुम्हाला समजून घ्यायचं आहे. आजचा हा संदेश अजून काही मिनिटे देऊन नक्कीच तुम्ही ऐकावा. जेवढं तुम्ही गमावलेले आहात ना, त्यापेक्षा जास्त तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये भगवंत नक्कीच देणार. म्हणूनच शांत राहा, योग्य कर्म करा. योग्य कर्म करूनच तुम्ही हे तुमचे आयुष्य जगा. बस एवढंच आपण प्रत्येकाने आयुष्यामध्ये योग्य पद्धतीने मात्र समजले पाहिजे. बाकी मित्रांनो, जर आपण एखाद्याशी खरे नाते टिकवून ठेवू इच्छित असाल तर त्याबद्दल तुम्हाला जे काही माहिती आहे त्यावर नेहमी विश्वास ठेवा. नक्कीच त्याबद्दल जे ऐकले त्यावरती कधीच नाही. प्रेमाने बांधलेल्या पायऱ्यांवर विश्वास चढतो आणि आशेने उघडलेल्या खिडक्यांवर प्रेम मात्र नक्कीच करतो. बाकी तुमचे डोळे मऊ आणि कोमल आहेत, ते जितके गोड असू शकतात. तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे, नक्कीच तुमच्यासाठी आयुष्यामध्ये तीच लोक खास आहेत, जी लोक तुम्हाला नक्कीच वाईट वेळेमध्ये योग्य पद्धतीने साथ देतात. म्हणूनच योग्य पद्धतीने माणसाला माणसं ओळखता आणि माणसं ओळखता अर्थात माणसं वाचता योग्य पद्धतीने आपल्याला मात्र नक्कीच आली पाहिजेत. बस तेवढंच तुम्ही मात्र आता आयुष्यामध्ये समजून मात्र घेतलं पाहिजे. काही वेळा शब्द शोधणे कठीण असते, ते अर्थात ती परिपूर्ण रेषा तुम्हाला कळवण्यासाठी तुम्ही नेहमी तुमच्या नक्कीच मनामध्ये योग्य विचार मात्र नक्कीच आणले पाहिजेत. बाकी प्रेमळ मित्रांनो, प्रथम मात्र तुम्ही नक्कीच समजून घ्या, अजूनही आयुष्यामध्ये दुःख असतील तर तुम्ही कधी देखील निराश होऊ नका. अर्थात दुःख हे काही क्षणासाठी आहेत. जेवढे दुःख त्यापेक्षा जास्त आनंद देखील आपल्या आयुष्यामध्ये नक्कीच आहे. बस एवढाच आपण विचार करावा आणि आयुष्यामध्ये सदैव आपण भगवंतांचे मात्र नामस्मरण निस्वार्थ मनाने नक्कीच करावे. या गोष्टी तुम्हाला नक्कीच समजल्या पाहिजेत. बाकी मला आकाशातील सर्व तारे आवडतात, परंतु नक्कीच जे भगवंत तुमच्या डोळ्यांत अर्थात पण जे तुमच्या डोळ्यांच्या तुलनेत काही देखील नाहीत, एवढी मात्र भगवंतांची नक्कीच लीला आहे.
अर्थात प्रेमळ मित्रांनो, जो व्यक्ती नेहमी भगवंतांवरती विश्वास ठेवून हे आयुष्य जगेल तो मात्र नक्कीच नेहमी भगवंत त्याच्या पाठीशी राहतील. आणि जो व्यक्ती कधी भगवंतांवरती विश्वास ठेवणार नाही ना, त्याच्या मात्र आयुष्यामध्ये जास्तीत जास्त प्रमाणात कधीही आनंद नक्कीच येणार नाही. अर्थात आनंद तुम्हाला निर्माण करायचा असेल तर तुमचे कर्म चांगले असायला हवेत. समजून घेणे ही नेहमीच विकसित होणारी प्रक्रिया असते. शेवटी या भावनेने साखळी बांधा, मग बघा तुमच्या जीवनाच्या सर्व क्षेत्रात कशी प्रगती तुमची होते ते. अर्थात हृदयाचा मानवासाठी संदेश. तुम्ही माझ्यासाठी फक्त अर्धा तास चला, मी तुमच्यासाठी आयुष्यभर नक्कीच चालेल. बाकी प्रेमळ मित्रांनो, प्रथम तुम्ही समजून घ्या, आत्मविश्वास म्हणजे तुम्ही इतर कोणापेक्षा चांगले आहात असा विचार करत नाही, तर नक्कीच तुम्ही स्वतःची तर कोणाशी तुलना करण्याचे कारण नाही याची मात्र एक पद्धतीने जाणीव आहे. हे देखील आपण प्रत्येकाने नक्कीच समजली पाहिजे. बाकी शांत राहा, उत्तम पद्धतीने कर्म करा. जेवढं तुम्ही गमवलेले आहात त्यापेक्षा जास्त तर तुम्हाला नक्कीच मिळणार. म्हणूनच आज जर तुम्ही आजचा हा संदेश इतका वेळ देऊन जरी ऐकलेले असाल तरीही मी मात्र तुमचे नक्कीच मनापासून आभार मानतो. समजून घ्या, ते म्हणजे मानव जातीच्या सर्वात मोठ्या ब्रह्मांपैकी एक म्हणजे वास्तविकतेबद्दलची आपली धारणा खऱ्या वास्तवाला आदर देऊ शकते आणि प्रत्येकाने त्याच्याशी जुळवून घेण्याची अपेक्षा करणे आहे. भविष्य अर्थात निर्बुद्ध लोकांचे नाही, ते शूर लोकांचे नक्कीच असते. बाकी मित्रांनो, यशस्वी जर तुम्हाला व्हायचे असेल न तर स्वतःला मर्यादित ठेवा, इतरांना कधीही नाही. जो व्यक्ती नेहमी स्वतःवरती नक्कीच विश्वास ठेवतो तो मात्र आयुष्यामध्ये नेहमी आनंदी राहून नक्कीच त्याचे आयुष्य जगतो. म्हणूनच काही देखील झाले तरी देखील आपण मात्र आपला विश्वास स्वतःवरती नेहमी ठेवावा आणि भगवंतांची आपण मात्र भक्ती निस्वार्थ मनाने नक्कीच करावे. जर तुम्ही निस्वार्थ मनाने भगवंतांची भक्ती अर्थात भगवंतांचे नामस्मरण कराल तर नक्कीच ते तुमच्या पाठीशी सदैव राहतील. बस जेवढं आपण गमवलेले आहोत त्यापेक्षा जास्तच आपल्याला मिळणार यावरती देखील जर तुमचा विश्वास असेल तर नक्कीच तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये पूर्णत्व पुढे जाल. अर्थात दुसरे ध्येय ठेवण्यासाठी किंवा नवीन स्वप्ने पाहण्यासाठी कधीच वयाची मात्र गरज नसते. अर्थात तुम्ही जे काही ध्येय सध्या पाहिलेली आहेत ते ध्येय तुम्ही नक्कीच पूर्ण देखील अर्थात करू शकतात. तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये त्या प्रत्येक गोष्टी प्राप्त करू शकतात ज्या गोष्टी नक्कीच तुम्हाला योग्य वाटतात. परंतु प्रेमळ मित्रांनो, प्रथम मात्र आपण प्रत्येकाने समजून घ्यावे, ते म्हणजे काही देखील झाले तरी देखील आपण मात्र आपल्या मनामध्ये योग्य असे विचार नक्कीच करावे. कारण माणूस जसे विचार करीत असतो ना तसेच त्याचे आयुष्य मात्र घडत असते. म्हणूनच प्रथम मात्र आपण आपल्या विचारांवरती अर्थात विचारांकडे जास्तीत जास्त प्रमाणात लक्ष मात्र नक्कीच केंद्रित केलं पाहिजे आणि ते आपण प्रत्येकांसाठी नक्कीच चांगलं आहे. बाकी समजून घ्या, गैरसमज एका सेकंदात आयुष्यभर जपलेल्या सोन्यासारख्यांना त्यांची एका क्षणात माती नक्कीच करतात. हे देखील तितकंच करे. बाकी भगवंत म्हणतात तुला पाहिजे त्यापेक्षा उत्तम गोष्टी तुला नक्कीच मिळतील. म्हणूनच तू नेहमी चिंता आणि काळजी करणं सोड आणि भगवंतांचे नामस्मरण नक्कीच कर. बाकी आजचा हा संदेश आपण इतकाही वेळ देऊन ऐकलेला असाल तरीही मी तुमचे नक्कीच अजूनही आभार मानतो. प्रेमळ मित्रांनो, समजून घ्या तुम्ही तुमच्या या आयुष्याला, कारण आयुष्यामध्ये ज्या गोष्टी घडत असतात अर्थात त्या प्रत्येक गोष्टी कोणत्या ना कोणत्या नक्कीच कारणामुळे घडत असतात. आणि जर तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये आनंद प्राप्त करायचा असेल तर तुम्हाला मात्र इतरांना नक्कीच आनंदपूर्णत्व द्यावा लागेल. तेव्हाच तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये आनंद मात्र प्राप्त करू शकतात. एवढं मात्र नक्कीच खरे. एवढं आयुष्यामध्ये तुम्ही स्मरणामध्ये ठेवा, जगातला सर्वात अवघड शब्द आहे वा. जेव्हा तुम्ही कोणासाठी असे बोलताना तेव्हा तुम्ही तुमच्या अहंकाराला तोडतच नाहीत तर समोरच्याचे मन सुद्धा नक्की जिंकून घेता. जगात अर्थात नक्कीच तुम्ही समजून घ्या, आयुष्य सुंदर आणि लहान आहे. चला ते पूर्णपणे जगूया आणि ते जगण्याचे धाडस आपण मात्र नक्कीच जगाला दाखवूया. बाकी अपरिचित किंवा कठीण मार्ग घेण्यास घाबरू नका. कधी कधी तेच तुम्हाला उत्तम ठिकाणी घेऊन जाते.
सर्व काही चांगल्या मनाने केलं पाहिजे आणि त्या बदल्यात काही अपेक्षा आपण मात्र नक्कीच करू नये. बाकी प्रेमळ मित्रांनो, समजून घ्या, आयुष्यात जर खरोखर तुम्हाला आनंद प्राप्त करायचा असेल तर तुम्हाला मात्र इतरांना नक्कीच आनंद द्यावं लागेल. अर्थात जी गोष्ट तुम्हाला प्राप्त करायची आहे त्या गोष्टी मात्र आपण इतरांना नक्कीच दिले पाहिजेत. याच पद्धतीने आनंद आहे आयुष्यामध्ये भरपूर आनंद मिळून जाईल. फक्त तुम्ही एकदा भगवंतांची भक्ती निस्वार्थपणे नक्कीच करून तरी पहा. बाकी आपण स्वतःला आणि इतरांना देऊ शकतो ही सर्वात मोठी भेट म्हणजे गोंधळ आणि आसक्तीपासून नक्कीच मुक्ती आहे. बाकी मित्रांनो, प्रार्थना रद्द कधी होत नसते, फक्त योग्य वेळी मंजूर मात्र नक्कीच होते. संपर्क नियमितपणे बनवून ठेवा, कारण अनोळखीच्या आवाजापेक्षा आपल्या माणसांचे मन जास्त मात्र त्रासदायक नक्कीच असते. समजून घ्या, तुम्हाला नक्कीच तुमच्यावरती जर विश्वास असेल तर तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये नेहमी आनंदी राहून नक्कीच जगाल. बाकी जीवन आपल्याला, अर्थात जीवन आपल्याला हवे तसे कधीच दिसत नाही, परंतु नक्कीच आम्ही ते शक्य तितक्या चांगल्या पद्धतीने जगतो. कोणते परिपूर्ण जीवन नक्कीच नाही, परंतु आपण ते परिपूर्ण क्षणांनी भरू शकतो, एवढं मात्र नक्कीच खरे. प्रत्येक हृदयात थोडेसे दुःख नक्कीच असते. फरक फक्त काही जण आपल्या डोळ्यातील अश्रूमध्ये ते दुःख लपवतात आणि काही जण मात्र आपल्या हास्यामध्ये ते दुःख लपवत असतात. बाकी मित्रांनो, आयुष्यामध्ये स्वतःची इतरांशी तुलना कधीच तुम्ही करत बसू नका, कारण तुमची भूमिका तुमच्यापेक्षा चांगली कोणी देखील कधी निभावू शकत नाही. आणि जिथे विश्वास आहे तिथेच पुराव्यांची गरज नक्कीच नसते. शेवटी गीतेवर नक्कीच तरी कुठे श्रीकृष्णांची सही आहे, हे देखील तितकंच खरे. समजून घ्या, सर्वोत्तम बदल हा बदल नाही, आनंदी राहा, आंतरिक शांती शोधा, भरभराट होईल. आशा कधी आपण गमावू नये. तुमच्यापेक्षा मोठे काहीतरी तुमच्यावर नेहमी लक्ष ठेवून असते. विश्वास मात्र ठेवा आणि प्रक्रियेवर विश्वास ठेवा. तुमच्या प्रतिष्ठेची नाही तर तुमच्या चारित्र्याची काळजी तुम्ही करावी, कारण तुम्ही कोण आहात हे तुमचे चारित्र्य आहे आणि लोक तुमच्याबद्दल काय विचार करतात ते तुमची प्रतिष्ठा आहे. शांतता आणि स्मित हे दोन शक्तिशाली शब्द नक्कीच आहेत. स्मित हा अनेक समस्या सोडवण्याचा एक उत्तम मार्ग आहे आणि मौन हा अनेक समस्या टाळण्याचा नक्कीच योग्य पद्धतीचा मार्ग आहे, हे देखील तितकंच खरे. बाकी सगळ्याच गोष्टीकडे तर्क आणि संशय याने पाहायचं नसतं. हेतू आणि मर्म जाणून घेण्याची वृत्ती मात्र आपल्यामध्ये नक्कीच हवी. चांगल्या नेतृत्वासाठी तुम्ही स्वतःला वेगवेगळ्या दृष्टिकोनांच्या लोकांसह वेढले पाहिजे, जे तुमच्याशी असहमत असू शकतात. अर्थात बदलाच्या भीतीशिवाय नक्कीच नाही. भूतकाळ तुमच्या डोक्यात आहे, पण भविष्य तुमच्या मात्र हातात आहे. ज्या माणसांकडून आपण काही अपेक्षा ठेवली नसते, अशीच माणसे आपल्या कठीण काळात आपल्या मदतीला धावून येतात. समजून घ्या, संभाव्यतेमध्ये विचार करा, निश्चिततेचा नक्कीच नाही. जीवन म्हणजे रेल्वेच्या रुळावरून धावणारी गाडी नाही, तर जीवन हे अर्थात गंगेच्या प्रवाहासारखे असते. त्याचा मार्ग कधीच आधी निश्चिंत करता येत नाही. ती एक अर्थात आश्चर्याची शृंखला असते. नित्य नवी माणूस ठरवतो एक आणि घडते बाकी वेगळेच. आणि जेव्हा या सगळ्यांच्या मध्ये ईश्वर डोकावतो तेव्हा सगळे मात्र चित्रच पलटून जात असते. पूर्वी मालक असणे ही मात्र एक संकल्पना होती, तर आता मात्र पालक असणे ही वस्तुस्थिती निश्चित पद्धतीची झालेली आहे. यशस्वी लोकांच्या ओठांवर नेहमी दान अर्थात दोन गोष्टी असतात, शांतता आणि एक हास्य. समस्या सोडवण्यासाठी ते हास्याचा उपयोग करतात आणि समस्या टाळण्यासाठी मौन धारण करणं ते पसंत करतात. समजून घ्या, ज्या पद्धतीने तुमच्या आयुष्यामध्ये सध्या संकटे आलेली आहेत ना, त्याच पद्धतीने तुमच्या आयुष्यामधले सर्व संकटे नक्कीच जातील. प्रेमळ भक्तांनो, आजचा हा संदेश तुम्ही शांत मनाने अजून काही मिनिटे नक्कीच ऐका. आयुष्यामध्ये भरपूर जास्त दुःख जर आलेले असतील तर त्या प्रत्येक दुःखांचा अंत भगवंत नक्कीच करतील. म्हणून नेहमी चिंता आणि काळजी करणं सोडून मात्र नक्कीच द्यावे. खरे किंवा खोटे ते तुम्हीच ठरवा. अर्थात डेंग्यूचे विषाणू वाहणाऱ्या डासांप्रमाणेच काही लोक इतरांना चावणे मात्र पसंत करतात,
लोकांनी तुम्हाला मदत करण्यास नकार दिल्यास निराश कधी होऊ नका. अर्थात आईन्स्टाईनचे शब्द लक्षात ठेवा, ज्यांनी नाही म्हटले त्या सर्वांचा मी आभारी आहे, त्यांच्यामुळे मी स्वतःच मात्र ते नक्कीच केले. बस एवढंच तुम्ही स्मरणात ठेवा. पदे, रँक आणि पदव्या तात्पुरत्या आहेत, मर्यादित आहेत, पण लोकांशी वागण्याची पद्धत मात्र कायम नक्कीच लक्षात राहते. त्यामुळे ते मात्र योग्य नक्की असली पाहिजे. मित्रांनो, जीवनचित्रकले सारखे आहे. आशेच्या रेषा काढा आणि अर्थात सहिष्णुतेने चुका पुसून टाका. बऱ्याच संयमाने ब्रश बुडवा आणि प्रेमाने तुम्ही मात्र नक्कीच ते तुमचे आयुष्य रंगवा. जीवन कोणत्याही सिद्धांतावर चालत नाही. जीवनाचा प्रत्यक्ष विधात्याशी संबंध असल्यामुळे जीवनाचा हर एक क्षण नित्य नवा आणि अनपेक्षित असा असतो. कारण ईश्वर हा नेहमीच नित्य नक्कीच नवा आहे. अर्थात विधाता प्रत्यक्ष चालू क्षणात विराजमान आहे आणि मात्र चालू क्षण ताजा आहे, नवा आहे आणि गेल्या क्षणापेक्षा निराळा आहे. एक पद्धतीने नक्कीच भिन्न आहे. हे देखील आपण प्रत्येकाने समजून घेतले पाहिजे. आणि प्रेमळ मित्रांनो, आयुष्याच्या या प्रवासात एकच गोष्ट आपण मात्र नेहमी समजून घेतली पाहिजे, ते म्हणजे जे सध्या तुम्हाला प्राप्त झालेले आहे त्यापेक्षा उत्तम तुम्हाला नक्कीच प्राप्त होणार. त्यामुळे आज जर तुम्ही चिंता करीत असाल तर मग मात्र तुमची चिंता करणं पूर्णत्व व्यर्थ आहे. चिंता करणे सोडा आणि भगवंतांचे चिंतन करण्याकडे तुम्ही मात्र योग्य पद्धतीने असे लक्ष नक्कीच द्यायला शिका. एवढं मात्र नक्कीच खरे. झोप हे सर्वात सोपे आणि विनामूल्य मात्र नक्कीच औषधे आहेत. त्यामुळे तुमचे शरीर रिचार्ज होते, तुमचे मन ताजेवाने नक्कीच होते आणि तुमच्या आत्म्याचे नूतनीकरण नक्कीच करते. म्हणून रात्रीच्या विश्रांतीच्या शक्तीला कधी तुम्ही कमी मात्र लेखू नका. अर्थात जो व्यक्ती शांत मनाने झोप घेतो तो मात्र आयुष्यामध्ये सर्वात जास्त पुढे नक्कीच जातो. म्हणूनच प्रेमळ मित्रांनो, नक्कीच आयुष्यामध्ये काहीही देखील झाले तरी देखील आपण मात्र आनंदी राहून हे आयुष्य नक्कीच जगावे. कारण जेवढं तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये गमावलेले आहात त्यापेक्षा जास्त तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये प्राप्त होणार. म्हणून मनुष्याने नेहमी चिंता, काळजी करणं सोडून खरोखर द्यावे लागेल, एवढं मात्र नक्कीच करे. बाकी जीवनाचा अर्थ म्हणजे तुमची भेट शोधणे आणि जीवनाचा उद्देश ते मात्र सोडून देणे नक्की हा आहे. लोक दररोज भगवंत पाहतात पण त्यांनी त्याला ओळखलेच नाही. समजून घ्या, लोक काय म्हणतील असा विचार करून आपण जीवन जगतो, परंतु देव काय म्हणेल याचा विचार आपण कधी देखील करत नाही. आणि जेव्हा तुम्ही नक्कीच भगवंत काय म्हणतील याचा विचार करून हे तुमचे आयुष्य जगाल तेव्हा मात्र तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये कधी देखील निराश नक्कीच राहणार नाही. अर्थात प्रेमळ मित्रांनो, आयुष्यामध्ये खरोखर तुम्हाला जर आनंदी राहायचे असेल ना तर सर्वप्रथम तुम्हाला स्वतःवरती मात्र विश्वास ठेवायचा आहे. देवाचे लोक हे साधन आहेत जे तो आध्यात्मिक प्रकाश देण्यासाठी नक्कीच वापरतो. निराशेच्या मध्यभागी आशा आणण्यासाठी त्याने आम्हाला वापर करते म्हणून नक्कीच निवडले आहे. मर्यादा फक्त त्यांच्यासाठीच आहेत जे स्वतःवर नेहमी विश्वास ठेवत असतात. आणि जे कधी स्वतःवरती विश्वास ठेवणार नाहीत त्यांना मात्र आयुष्यामध्ये कधीच कोणती गोष्ट प्राप्त होणार नाही. म्हणूनच एखाद्याला यश मिळाले तर आपण मात्र त्यावरती कधीच जळू नये. अर्थात त्यामध्ये कोणते असे गुण आहेत ज्यामुळे त्याला नक्कीच त्याचे ध्येय प्राप्त झालेले आहे. या गोष्टींकडे आपण प्रत्येकाने सर्वप्रथम लक्ष मात्र दिलं पाहिजे. आणि एखादी चूक जी तुम्हाला नम्र बनवते ती त्या यशापेक्षा चांगली नक्कीच आहे जे तुम्हाला गर्विष्ठ बनवते. नव्या परंपरेला जोडले असणे म्हणजेच ते क्षण आत्मसात करणे आणि जगाशी निगडीत नक्कीच राहणे आहे. सर्वोत्तम परिस्थिती नसणे परंतु आपल्या परिस्थितीमध्ये सर्वोत्तम पाहणे ही आनंदाची गुरु किल्ली आहे. हे तुम्हाला अर्थात काय माहिती हे नक्कीच महत्त्वाचे नाही, तर तुम्ही काय करता हे नक्कीच महत्त्वाचं आहे. म्हणूनच उभे राहा, खरे राहा आणि सिस्टीमशी नक्कीच प्रामाणिकपणे लढा. आयुष्यात जे घडते ते तर उत्तमासाठी घडते. जसे तुमचे कर्म असणार तसेच तुमचे आयुष्य असणार. म्हणूनच जास्त चिंता आणि काळजी तुमच्यासाठी धोकादायक आहे. ती मात्र तुम्ही आता करणं सोडा आणि भगवंतांवरती जास्तीत जास्त प्रमाणात तुम्ही मात्र नक्कीच पूर्णत्व विश्वास ठेवा. आज हा संदेश
शांत मनाने अजून काही मिनिटे देऊन नक्कीच तुम्ही ऐकावा. प्रेमळ मित्रांनो, जास्त चिंता करणं टाळा, कारण जो व्यक्ती नेहमी चिंता करीत असतो ना, तो मात्र त्याच्या आयुष्यामध्ये कधीही पुढे नक्कीच जाणार नाही. म्हणूनच तुम्ही आता मात्र जास्त चिंता करणं सोडून द्या, कारण आयुष्याच्या प्रवासामध्ये जे काही घडत असते ते उत्तमच घडत असते. बस तेवढाच विचार आपण आपल्या मनामध्ये ठेवावा आणि नेहमी योग्य असे कर्म आपण मात्र प्रत्येकाने करण्याचा नक्कीच नेहमी प्रयत्न करावा. बस याच गोष्टी आपण प्रत्येकाला स्मरणामध्ये मात्र नक्कीच ठेवायचं आहे. कोणत्याही गोष्टीपासून कधीही वेगळी, अर्थात कोणत्याही गोष्टीपासून कधीही वेगळे नसते. जीवनात एकता आहे आणि आपण सर्व त्याचा एक पद्धतीचा भाग नक्कीच असतो. अर्थात जादूचे क्षण अनेकदा घडतात जेव्हा तुम्ही त्यांची किमान अपेक्षा करता, जेव्हा तुम्ही शक्यता असूनही प्रसन्न करता, अर्थात राहण्याचे ठरवता. चिकाटीच्या त्या छोट्या छोट्या कृतींमध्ये सर्वात सुंदर संबंध मात्र नक्कीच तयार होतात. एक यशस्वी माणूस तो आहे जो विटांनी मजबूत पाया घालू शकतो, ज्या इतरांनी त्याच्यावर मात्र फेकलेल्या होत्या. म्हणूनच लोक जर तुमच्यावरती नक्कीच टीका करत असतील तर तुम्ही त्या टीकेला कधीच घाबरू नका. अर्थात ज्या गोष्टी तुमच्या आयुष्यामध्ये घडत आहेत ना, त्या प्रत्येक गोष्टी तुमच्या आयुष्यामध्ये योग्यच घडत आहेत असं मात्र आपण प्रत्येकाने नेहमी समजून घ्यावे आणि आपले हे आयुष्य आपण प्रत्येकाने आनंदी राहून आता मात्र नक्कीच जगावे. आजचा हा संदेश अजून काही मिनिटे देऊन आपण मात्र नक्कीच ऐकावा. प्रेमळ मित्रांनो, समजून घ्या, आयुष्यात काही देखील आपल्यासाठी अशक्य नाही. अर्थात सर्व काही आपल्यासाठी शक्य आहे. फक्त आपण मात्र आपल्या मनामध्ये योग्य विचार केले पाहिजेत. आयुष्याला रिमोट नाही, उठा आणि स्वतः ते मात्र तुम्ही नक्कीच बदला. आयुष्य त्यांच्यासाठी सर्वोत्तम आहे जे आनंद घेत आहेत, अर्थात त्यांच्यासाठी तुलना करणे कठीण आहे आणि जे टीका करतात त्यांच्यासाठी हे मात्र सर्वात वाईट आहे. वयाने कोणी कितीही लहान मोठे असू देत, वास्तवात तोच मोठा असतो ज्याच्या मनात सर्वांसाठी प्रेम, स्नेह आणि आदर मात्र नक्कीच असतो. नक्कीच तुमचे आर्थिक जीवन खूप गांभीर्याने तुम्ही नक्कीच घ्या. समजून घ्या, शक्य तितके कष्ट करा आणि भरपूर पैसे कमवा. जग गरीब माणसांसाठी खूप मात्र नक्कीच क्रह आहे. जेव्हा तुम्ही यशस्वी व्यक्ती पाहता तेव्हा तुम्हाला मात्र फक्त सार्वजनिक गौरव दिसतो. त्यांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी कधी खाजगी त्याग तुम्ही मात्र नक्कीच करू नका. एवढं मात्र नक्कीच, कोणीही परिपूर्ण नसतो, म्हणूनच पेन्सिलला नक्कीच खोडरबर असतो, एवढं मात्र समजून घ्या. बाकी हसणे ही निसर्गाची आपल्याला दिलेली अनोळखी नक्कीच देणगी आहे आणि आपण ती हवी तेव्हा आणि हवी तशी उधळू नक्कीच शकतो. अर्थात आपल्याला पाहिजे तसा तिचा मात्र नक्कीच आपण वापर करू शकतो. बाकी प्रेमळ मित्रांनो, भगवंताने आपल्याला जे काही नक्कीच दिलेले आहे ते मात्र आपल्याला नक्कीच योग्य दिलेले आहे. म्हणूनच जास्त चिंता आणि काळजी करणं आता मात्र तुम्ही सोडून द्या आणि आयुष्यामध्ये शांत राहून तुमचे आयुष्य जगा. लवकरच तुम्ही हसाल आणि तुमचे दुःखाचे क्षण विसराल, कारण देव तुमची कहाणी बदलणार आहे. विश्वास नक्कीच असेल तर आत्ताच कमेंट बॉक्समध्ये नक्कीच म्हणा, हे गुरु माऊली, आम्हाला नक्कीच यावरती पूर्णत्व विश्वास आहे. नक्कीच प्रेमळ मित्रांनो, प्रथम मात्र आपण प्रत्येकाने नक्कीच समजून घ्यावे, ते म्हणजे आयुष्यामध्ये जे काही घडत असते त्या प्रत्येक गोष्टी उत्तमच घडीत असतात. म्हणूनच जर तुम्ही अजूनही चिंता करत असाल तर नक्कीच ती तुमची चिंता करणं आता व्यर्थ आहे, हे देखील आपण प्रत्येकाने समजून घ्यावे. विश्वास तोडणाऱ्या एवढा मूर्ख माणूस दुसरा कोणीच असू शकत नाही, कारण हा माणूस आपल्या स्वार्थासाठी एका चांगला माणूस मात्र नक्कीच गमावत असतो. म्हणूनच कधी तुम्ही मात्र कुणाचा नक्कीच विश्वास तोडू नका, कारण ज्या पद्धतीने तुम्ही इथे कर्म केलेली आहेत त्याच पद्धतीने इथे मात्र नक्कीच परतफेड होणार आहे. म्हणूनच माणसाने प्रथम उत्तम कर्म करावे, बस तेवढंच आपण मात्र प्रत्येकाने नक्कीच समजून घेतलं पाहिजे. अंतरात्मा आपल्या बंधनाची चाचणी नक्कीच घेते, वेळ आपले बंध अधिक घट्ट करते. अर्थात समजून घ्या,
डिसेंबर प्रतिबिंबित करतो, जानेवारीत नूतनीकरण करतो आणि एकत्रितपणे आम्ही तुटू संबंधांना मात्र आकार देतो. पण आयुष्यामध्ये वेळ काळ किती जरी बदलत राहिला तरी देखील माणसाने मात्र नेहमी उत्तम विचार नक्कीच करावेत. कारण आयुष्यामध्ये जो व्यक्ती नेहमी उत्तम विचार करून आयुष्य जगेल तो मात्र त्याच्या आयुष्यामध्ये कधी देखील नक्कीच दुःखी राहणार नाही. म्हणूनच प्रेमळ मित्रांनो, काही देखील झाले तरी देखील आपण आता मात्र चिंता करणं नक्कीच सोडून द्यावे. समजून घ्या, तुमच्या आयुष्यामध्ये जे काय सध्या तुम्हाला प्राप्त झालेले आहे खरोखर ते उत्तमच प्राप्त झालेले आहे. जसे जसे नक्कीच आपले आयुष्य पुढे जाते तसे तसे आपल्याला मात्र आपल्या आयुष्यामध्ये भरपूर जास्त गोष्टींचे अनुभव नक्कीच होते. त्याच पद्धतीने मित्रांनो, आयुष्यामध्ये ज्या ज्या गोष्टी आपल्या घडत आहेत त्या प्रत्येक गोष्टी आपल्या आयुष्यामध्ये योग्यच घडत आहेत यावरती देखील तुम्ही पूर्णत्व विश्वास ठेवा. आणि आयुष्याच्या या शर्यतीमध्ये एकच गोष्ट आपण प्रत्येकाने स्मरणामध्ये ठेवली पाहिजे, ते म्हणजे इथे जे काय सध्या घडत आहे ते तर प्रत्यक्ष भगवंतांच्या इच्छेनुसार नक्कीच घडत आहे. बस एवढंच आपण प्रत्येकाने समजलं पाहिजे. विश्वास तुम्ही त्यावरच ठेवा जो तुमच्या हसण्यामागचे दुःख जाणत असतो, अर्थात रागामागचे प्रेम जाणतो. तसेच तुमच्या गप्प राहण्यामागचे कारण देखील नक्कीच जाणतो. भगवंतांना आपले प्राधान्य देणे हे समतोलपणाची गहन भावना नक्की जाणते. कारण त्याची शांती आपल्या निर्णयांवर, भावनांवर आणि नातेसंबंधावर राज्य मात्र नक्कीच करीत असते. हे देखील तितकंच करे. कोणाला दिलेल्या शब्दाने आपल्याला, अर्थात आपल्या कधी उपयोगी पडलेला माणूस, या दोन गोष्टी कधीही नक्कीच तुम्ही विसरू नका. एवढं मात्र नक्कीच, एखादा माणूस जरी अर्थात आदरास पात्र नसला तरी त्यांना आदर दाखवा. आदर हे तुमच्या चरित्राचे प्रतिबिंब नक्कीच आहे, त्यांच्या नाही. जेव्हा तुम्ही चुकीच्या गोष्टींचा पाठलाग करणे थांबवता तेव्हा मात्र तुम्हाला योग्य गोष्टी पकडण्याची संधी नक्कीच मिळते. दररोज देवासोबत वेळ घालवणे ही सर्वात महत्त्वाची गुंतवणूक आहे जी आपण करू शकतो. कारण ते आपल्या आत्म्याला पुनर्जीवित नक्कीच करते आणि आपला दृष्टिकोन बदलण्यास मात्र ती नक्कीच मदत पाडते. बाकी प्रेमळ मित्रांनो, आयुष्यामध्ये तुम्ही जेवढं गमावलेले आहात ना त्यापेक्षा जास्त तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये नक्कीच कमवाल. अर्थात तुम्हाला नक्कीच उत्तम गोष्टी भगवंत प्राप्त करून देतील. म्हणूनच अजून जरी तुम्ही चिंता करीत असाल तर मग मात्र आता ती तुम्ही तुमची चिंता करणं सोडून द्यावे आणि खरोखरच भगवंतांवरती विश्वास मात्र ठेवण्यास आपण मात्र पूर्णत्व सुरुवात करावे. बस एवढ्याच गोष्टी मनुष्याने योग्य पद्धतीने मात्र नक्कीच पूर्णत्व समजलं पाहिजे. जेव्हा आपण आपले अंतःकरण भगवंतांशी नक्की जोडतो तेव्हा मात्र आपण आपले आयुष्य आनंदाने नक्की जगतो. समजून घ्या, जसे तुमचे अंतःकरण असेल जसे नक्कीच तुमच्या आयुष्यामध्ये जशा ज्या गोष्टी घडत असतात त्याच पद्धतीने तुमचे आयुष्य मात्र नक्कीच होत असते. म्हणूनच प्रथम आपण उत्तम कर्म करावे. उत्तम कर्म करण्याकडे प्रथम आपण प्रत्येकाने लक्ष द्यावे. बस एवढ्याच गोष्टी तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये स्मरणामध्ये मात्र नक्कीच ठेवायच्या आहेत. बाकी मित्रांनो, अर्थात देवासोबत घालवलेला प्रत्येक क्षण आपला नक्कीच पूर्णत्व विश्वास वाढवत असतो, आपल्याला पुढच्या प्रवासासाठी सज्ज करतो आणि आपल्या चिरंतन नक्कीच घराची आठवण मात्र करून देतो. व्यर्थ गोष्टींची कारणे तुम्ही शोधू नका, आहे ती परिणाम तुम्ही स्वीकारा. आवडते तेच करू नका, जे आवडत नाही त्यात आवड तुम्ही प्रथम निर्माण करा. तुम्ही किती जगलात यापेक्षा कसे जगलात यालाच प्रथम महत्त्व आहे. वेदना जरी तीव्र असली तरी निराशा आणि हार मानल्यामुळे होणाऱ्या परिणामांशी तुलना होत नसते, एवढं मात्र नक्कीच खरे. बाकी मित्रांनो, नक्कीच धीर धरा. कधी कधी प्रतीक्षा जास्त असते कारण आशीर्वाद मात्र भगवंतांचा मोठा असतो. म्हणूनच भगवंत जर तुम्हाला नक्कीच आयुष्यामध्ये संयम ठेवायला लावत असतील तर ते तुम्हाला काहीतरी उत्तम गोष्टी नक्कीच देणार. एवढं मात्र तुम्ही यावरती विश्वास ठेवून हे आयुष्य तुम्ही योग्य पद्धतीने जगण्यास मात्र सुरुवात करा. बाकी देवाशी नक्कीच देवाशी असलेल्या आमच्या नातेसंबंधाला प्राधान्य देऊन
आम्ही धैर्याने जगण्याचे, मनापासून प्रेम करण्याचे आणि त्याच्या नक्कीच नावाने निस्वार्थपणे सेवा करण्याचे धैर्य मात्र नक्कीच करतो. आणि जर तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये भरपूर जास्त अशा प्रमाणात संघर्ष करावा लागत असेल तर मग मात्र तुम्ही स्वतःला भाग्यवान समजावे. कारण भगवंत संघर्ष करण्याची संधी त्यांनाच देतात जे नक्कीच प्रत्यक्ष ते संघर्ष करू शकतात आणि नक्की जे आयुष्यामध्ये उत्तम गोष्टी करू शकतात. म्हणूनच तुम्ही देखील तुमच्या आयुष्यामध्ये भरपूर उत्तम गोष्टी करू शकतात. म्हणूनच भगवंत तुम्हाला संयम मात्र ठेवायला लावत आहेत. म्हणून तुम्ही आता तुमची चिंता सोडा आणि असेच मामांचे गोड आणि प्रेरणादायी संदेश तुम्ही मात्र शांत मनाने नक्कीच ऐकत चला. प्रेमळ मित्रांनो, आजचा हा संदेश आपण देखील आपला पूर्णत्व वेळ देऊन ऐकलेला असाल तर मीही तुमच्या मनापासून नक्कीच आभार मानतो. सर्वप्रथम तुम्ही मात्र नक्कीच समजून घ्या, ते म्हणजे आयुष्यामध्ये जेवढं काही तुम्ही गमावलेले आहात त्यापेक्षा जास्त तुम्हाला नक्कीच जर मिळवायचे असेल तर त्यासाठी तुम्हाला अधिकाधिक प्रयत्न मात्र नक्कीच करावे लागतील. बस तेवढ्याच गोष्टी मनुष्याने सदैव स्मरणामध्ये मात्र नक्कीच ठेवावे. आयुष्यात काहीही झाले तरी देखील आनंद मात्र नक्कीच तुम्हाला निर्माण करायचे असेल तर प्रथम तुम्ही मात्र स्वतः तुमच्या मनामध्ये नक्कीच आनंदी राहा. आनंद अर्थात कोणी तुम्हाला कधी देऊ शकणार नाही. आनंद तर हा आपल्या मनावरती अवलंबून आहे. जसे तुमचे मन असेल, जसे तुम्ही विचार कराल तशाच पद्धतीने हे तुमचे मात्र आयुष्य घडत राहील आणि घडत जाईल. म्हणूनच प्रथम मात्र आपण नक्कीच योग्य विचार केले पाहिजेत आणि योग्य गोष्टींकडे आपण प्रत्येकाने लक्ष दिले पाहिजेत. बस याच गोष्टी तुम्ही आता मात्र स्मरणामध्ये ठेवा. मित्रांनो, सतत निराश होणं खरोखर तुम्ही सोडून दिलं पाहिजे. कारण हे नक्कीच गुरु माऊली आहेत. अर्थात बाळूमामांसाठी काही देखील अशक्य नाही. ते प्रत्येक गोष्टी तुमच्यासाठी शक्य करतील आणि तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये जे हवं आहे ना, अर्थात जे तुम्ही त्यांच्या चरणी मागितलेले आहे त्यापेक्षा ते तुम्हाला जास्त देतील आणि नक्कीच ते तुम्हाला नेहमी आनंदात ठेवावे. नक्कीच तुमच्या परिवारात ते नेहमी आनंदामध्ये आणि नेहमी भरपूर प्रमाणात ते तुम्हाला समाधान द्यावे. एवढंच मी मामांच्या चरणी प्रार्थना करतो. आपण भेटूया पुढील एका अशा संदेशाद्वारे. धन्यवाद.